आपल्याला डायरेक्ट पॅसिव्ह मध्ये कशा कन्वर्ट होतात, इन्कम कसं होतं, तर ते बघण्यासाठी आपण आता विचार करणार आहोत. चला समजा माझं नाव सचिन आहे. जसं की माझं नाव सचिन आहे, आता मी काम काय केलं की डायरेक्ट माझं स्वतःचं नाव लिहिलं मी इथं सचिन. चला मी हा बिझनेस स्टार्ट केला. माझी कॅपॅसिटी नव्हती, मी पॉईंट घेतले फक्त कंपनीकडून 1000 पॉईंट. 1000 पॉईंटने मी हा बिझनेस स्टार्ट केला. 1000 पॉईंटने मी बिझनेस स्टार्ट केला. 1000 पॉईंटने मी बिझनेस स्टार्ट केल्यानंतर कंपनीच्या अकाउंटला मी 15,000 रुपये भरले. मला सर्वसाधारण 22 ते 24,000 रुपयाचे प्रोडक्ट आले. म्हणजे मी सगळ्यात महत्वाचं पहिलाच जस्ट मी फर्स्ट स्टेप घेतली आणि मला 7,500 ते 8,000 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे. म्हणजे जस्ट मी जॉईन झालो, मला प्रॉफिट झालं. आता दुसरा महत्वाचा मुद्दा की मी हा बिझनेस करण्यासाठी मी जॉईन झालोय. मी जस्ट प्रोडक्ट सेल परचेस केले आणि मला प्रोडक्ट फक्त यूज करायचं आहे आणि मला सेल करायचं आहे ह्या हेतून नाहीये, तर मी पैसे भरले, मला इन्कम करायचं आहे. कुठलीही व्यक्ती ज्यावेळेला एखाद्या कंपनीमध्ये ज्यावेळेला जॉईन होते, ज्यावेळेला ती इन होते, तर त्याच्या डोक्यामध्ये इन मध्येच इन्कम आहे. इन मध्येच इन्कम आहे. म्हणजे इन होते त्याच्या पाठीमागचं कारण, त्याचं इंटेन्शन जे आहे ते इन्कम करण्याचं आहे. ती व्यक्ती इन झाली, सचिन ह्या बिझनेस मध्ये आला, त्या व्यक्तीनं काम केलं की 1000 पॉईंट सुरुवात केली, मला फायदा झालाय. मग माझ्यासारख्या काही लोकांना फायदा झाला पाहिजे म्हणून कंपनीनं ऑर्गनायझेशन 1, ऑर्गनायझेशन 2 मध्ये जर बघितलं तर कंपनीनं काम काय केलं, तर एक काम केलं की एक ए व्यक्तीला मी सांगितलं अमितला 1000 पॉईंटनं इन होण्यासाठी. त्याने विचारलं मला तू किती झालास, तर 1000 पॉईंटनं. समजा दुसरा व्यक्ती होता, त्या व्यक्तीला मी सांगितलं, अमितला सांगितलं, ज्याला नंतर मी सांगितलं उदयला. बरोबर. दुसरी व्यक्ती आहे 1000 पॉईंटनं, ती पण 1000 पॉईंटनं झाली. जर आता विचार करून बघितला, मी 1000 पॉईंटनं जॉईन झालो, माझ्यासोबत मी अमितला आणि उदयला ह्या व्यवसायामध्ये 1000 पॉईंटनं आणलं. 1000 पॉईंटनं. तर अमितचे मिळाले मला 1000 रुपये, उदयचे मिळाले मला 1000 रुपये आणि मॅचिंग बोनस मला मिळाला 1000 रुपये. म्हणजे टोटल इन्कम 3000 रुपये झाला. बघा अतिशय सोपं आहे. मी अमितला ह्या बिझनेसमध्ये 1000 पॉईंट आलं, अमितकडून मला 1000 रुपये मिळाले. उदयला मी ह्या व्यवसायात 1000 पॉईंट आलं की ज्यामुळे मला 1000 रुपये उदयचे इन्कम मिळाले आणि त्याच्या माध्यमातून एक पेअर मॅचिंग झाली की ज्याचं मला मॅचिंग बोनस 1000 रुपये. म्हणजे टोटल इन्कम माझं जे झालं ते झालं 3000 रुपये. आता झालं कसं आहे की ठीक आहे, अमितला उदयला आणलं, मग आज अमित इन का झाले, कारण अमितला सुद्धा ह्या व्यवसायातून पैसे मिळवायचे. उदय इन का झाले, कारण उदयला सुद्धा ह्या व्यवसायातून पैसे मिळवायचे, जसं मी पण ह्या व्यवसायामध्ये पैसे मिळवण्यासाठी आलो. चला आपण आता बघूया अमितनं काम काय केलं पाहिजे. मला 3000 रुपये मिळण्यासाठी मी 2 लोकांना ही संधी दिली, ऑपॉर्च्युनिटी दिली. मी ह्या व्यवसायात त्यांना कसा करायचा शॉर्ट मध्ये सांगितलं. अमितला जर 3000 रुपये मिळवायचे असतील तर अमितनं पण काम काय केलं पाहिजे, 2 लोकांना आणलं पाहिजे. उदाहरण म्हणून जर बघितलं तर अमितनं आणलं अनिलला आणि दुसरं आणलं भगवानला. ओके, अमितनं आणलं भगवानला. जर विचार केला तर अमित एकाला आणलं अनिलला, एका वेळी आणलं भगवानला. जे या एक व्यक्ती 1000 पॉईंटनं अनिल आणि 1000नं भगवान आणि 1000नं अमितच्या अकाउंटला झाली इन्कम 3000. अतिशय सोपं काम आहे. जसं मी केलं तसं अमितनं केलं, अनिल आणि भगवान आणलं. सेम उदयनं पण काम काय केलं, 2 लोकांना आणलं की ज्याच्यामध्ये उदयनं माणिकला आणलं आणि त्याच्यानंतर रामला आणलं. बघा, माणिकला आणलं आणि रामला आणलं. आज माणिक 1000 पॉईंट आले, राम पण 1000 पॉईंट आले. फायदा काय झाला, उदयच्या अकाउंटला डायरेक्ट 3000 रुपये आले. बघा, हे इन्कम आहे उदयचं. म्हणजे आपण काम काय केलं की अमितला 3000 रुपये इन्कम करून दिला, उदयला 3000 रुपये इन्कम करून दिला. मग सचिन म्हणजे मला काय फायदा होणार, ऍक्च्युली ह्या 2 लोकांना आणण्याचं मी कष्ट केलं, पण ह्या 4 लोकांना मी आणलं का, मुळीच नाही. हे सिस्टम मधून आले, अमित आणि उदयच्या. पण त्याचा फायदा असा झाला की ज्याच्या माध्यमातून अमितला आणि उदयला मी जॉईन केलं, त्यांना 3000 रुपये मिळवून दिला. जसं मी 2 लोकांना आणलं, फक्त मॅचिंग बोनस 1000 झाला, इथं जोड्या 2 लागल्या, ज्याचा बेनिफिट डायरेक्ट ह्या 3000 नंतर मला 2000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे टोटल माझं इन्कम डायरेक्ट 3000 अधिक 2000 5000 रुपये होणार आहे.
अतिशय सिंपल प्लॅन आहे, अतिशय सिंपल प्लॅन आहे. जर बघितलं जेवढं आपण लोकांना इन करणार तेवढं लोकांच्या माध्यमातून आपल्याला इथं फायदा होणार. मग समजा आज काही लोक विचार करू शकतात की ज्याच्या माध्यमातून बाबा मला इथून पुढे प्लॅन कसा चालणार. मग आपल्या डोक्यामध्ये काही निगेटिव्ह विचार असतात. चला आपण विचार करूया, त्याला आपण विचार करूया. चला आपण डायरेक्ट अनिलनं नाही काम केलं, अमितनं पण नाही काम केलं, समजा उदयनं पण नाही काम केलं, भगवाननं समजा माणिकनं पण नाही काम केलं, होऊ शकतंय. पण समजा भगवानच्या माध्यमातून 10 लोक आली 1,000 पॉईंटची आणि रामच्या माध्यमातून 10 लोक आली 1,000 पॉईंटची. जे 10,000 ज्यांच्या माध्यमातून 10 लोक आले 10,000 पॉईंट याचं इन्कम भगवानला मिळेल. त्याच्या पद्धतीनं सेम इन्कम रामला पण मिळेल, रामला इन्कम मिळेल, भगवानला इन्कम मिळेल. डायरेक्ट सचिनला जर बघितलं तर टोटल पीव्ही मॅचिंग 10ला 10 झाले म्हणजे माझ्या अकाउंटला डायरेक्ट 10,000 रुपये येणार आहे. एकदम सिंपल प्लॅन आहे, एकदम सिंपल प्लॅन. जर बघितलं तर याच्या माध्यमातून जेवढे पॉइंट वाढतील तेवढं आपलं इन्कम आहे. आपल्या कंपनीचं जसं ऑर्गनायझेशन 1 आणि ऑर्गनायझेशन 2 ला जर दोन्ही बाजूला जर पॉइंट्स मॅचिंग होत गेले तर आपलं एका वीकचं पेमेंट जर बघितलं तर 100% 1,50,000 रुपये आपल्या एका वीकचे इन्कम आहे. जर तुम्हाला याच्या बाबतीत काही प्लॅन बाबतीत काही डाऊट वाटले, काही शंका वाटल्या तर तुम्ही कधीही ह्या प्लॅनच्या बाबतीत ज्या लोकांना माहिती आहे त्या लोकांना आवर्जून त्यांना फोन करा. तुम्ही तुमच्या सिनियर सोबत बसा, चर्चेत बसवा. प्रसंग वाटला डायरेक्ट ह्या सिस्टमला